वाव, ते बघू आता कधी अनपॅक करायला जमतंय ते. अरुज फर्स्ट बर्थडे आणि त्याला हा कलर दिलेला. उचापती पोरग, उचापती. अय्या. आणि ते तिकडे ॲनिमल्स जंगल थीम केली होती. या आईंच्या मावशी आहेत. हे बघ काकाने आणले बघ एवढे. तिकडे गेला तो शाणा. आई तुम्ही खाल्लं, तुम्हाला कसं वाटतं? अजून किती मला वाट बघायला लागणार आहे? माझं काम कमी करून देशील तू? असं अन्नाशी त्यांना खेळू द्यावं लागणार. सगळे उचला उचल. मस्त आहे, मस्त एकदम. श्री स्वामी समर्थ. हॅलो, वेलकम टू न्यू व्लॉग. काल अरुचा बर्थडे झाला आणि आजचे अपडेट मी तुम्हाला देते. इकडे आमच्या आजी बसल्यात. या आईंच्या मावशी आहेत. एक जिजी मावशी आमच्या आणि एक छकुन मावशी. आणि इकडे आमच्या आजी आहेत. आणि अरू बसलाय पप्पांकडे. बलून डेकोरेशनवाले काल रात्रीच येऊन डेकोरेशन सगळं घेऊन गेले काढून. थांब बाबू थांब, पिल्लू पडशील. चेअर्स वगैरे आज सगळे काढतील, टेबल आणि तो स्टेज वगैरे जो उभारलाय तो सगळे उचला उचल आज होईल. हा कलर दिलेला तो काही तुम्हाला दाखवणं झालंच नाही डिटेलमध्ये. ते इथे ह्या रॉड्सना वगैरे आणि भिंतीला बाहेरच्या आणि ग्रिल्स वगैरे. आणि हे डीजेचं सामान आमच्या संतोष दादांचं. आणि ते तिकडे ॲनिमल्स जंगल थीम केली होती, ते ॲनिमल्स ठेवले होते तिकडे. आरूचे गिफ्ट इकडे तिकडे पडलेत. एखाद दोन काल रात्री जे फोडले किंवा जे वरती वरती होते गाड्या बिड्या, घोडा गाडी वगैरे, ते असं वरती आहे. बाकी सगळे इथे आहेत. ते बघू आता कधी अनपॅक करायला जमतंय ते. त्याला मी काहीतरी खायला बनवते. अरूला दूध भरायचं आहे. आई आमच्या गेल्यात बैठकीला, आज बैठकीचा बाहेर. बलून पण इकडे तिकडे पडले, सगळे उचला उचल करायची आहे. आज्यांना चहा दिला. आता मी माझा कोहळ्याचं ज्यूस पिऊन घेते. ॲशगार्ड, अजून काय बोलतात त्याला, सफेद पेठा, त्याचा ज्यूस. अरूचा जो बर्थडे केक आम्ही कट केला जंगल थीमवाला, तो इथे आहे. ॲक्च्युली काल माझं डोकं नाही चाललं. कालच तो केक बुफे सिस्टम होती ना, तर त्याचे पीसेस करून तिथे ठेवायला पाहिजे होता. म्हणजे जेव्हा लोकांनी प्लेटात वाढून घेतलं जेवण, तेव्हा साईडला एक केकचा स्लाइस पण त्यांनी घेतला असता. ऋषाल त्यांनी मला आठवण करून दिली की असंही करू शकत होतीस. तेव्हा माझं डोकं पेटलं की असं आपण करू शकत होतो. पण तेव्हा सगळ्यांचं जेवण झालं होतं. केक आपण घेतला होता द रोलिंग कोन म्हणून तिचा आहे, श्रेया पाटील, आमच्या अलिबागची. मस्त केक. अरूचा फर्स्ट मंथचा जो केक आहे ना, तो पण तिच्याचकडून घेतला होता. सुपर यमी टेस्ट होती. आणि आता हा पण चॉकलेट केक आहे, मस्त आहे, छान आहे टेस्ट. काय चाललंय? अय्या, लांब लांब काठी लांब पकड, अजून लांब, अजून लांब. ए फुटला फुटला. हे बघ काकाने आणले बघ एवढे. फोडा फोडा तू तिथून मार. अडकलं. आजी कसा आहे केक? खूप छान आहे, मस्त आहे, मस्त एकदम. केक खातोय, दादा पण खाताय आणि आरू ते केक खातात म्हणून तिकडे गेला. पहिले मी भरवत होते, नंतर त्यांच्या हातात केक दिसला, तिकडे गेला तो शाणा. दादा कसा आहे केक? दादाच आणायला गेले होते. दादा आणि अंका दादा दोघांना पाठवलेला केक आणायला. सुंदर केक आहे श्रिया, एक नंबर. चॉको चिप्स काय असतं ते, हा ते चॉकलेटचे, ते पण टाकले तर मस्त वाटतं एकदम. फिनिश. आई तुम्ही खाल्लं, तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं, खरंच छान, टेस्ट खरंच छान आहे. आणि आज आमच्याकडे आहेत चिंबोऱ्या. मला वाटतं पेडवी बाई का कोळी बाई, कोणी आणून दिले, कोणी आणून दिले. हा ते पेडवी बाई, त्या पेडवी बाई. ओके, पेडवी बाईने आणून दिलेल्या आहेत काल चिंबोऱ्या. तर आज त्यांचं कालवड आमच्याकडे. थँक्यू बाई. हे बघ मी बघ, मला काय क्लिप सापडला नाही. क्लिप माझ्या वरती आहे, मग मी काय लावलं बघ क्लॉथ क्लिप. इथे पण एक बॅनर लावलेला आहे, वेलकम टू अरुज फर्स्ट बर्थडे. आणि त्याला हा फोटो होता. हा एक घोडा काल बाहेर काढला खेळायला रात्री थोडा वेळ. आता ते फुगे तिथे आहेत. कपडे झाले असतील, मी वाळत लावून येते. वरची रूम पण आवरायची तशीच आहे. जेवण झालं, केस धुतले मी सकाळी, पण तो जो स्प्रे मारलेला काल तो काही गेला नाही. पुन्हा एकदा धुवायला लागेल. इथले केस थोडे असे हार्डच आहेत, परत एकदा केस धुवायला लागतील. आज सकाळी काय झालं, कुमार कामानिमित्त बाहेर गेला आणि आरू झोपलेला होता. मग मी घाईघाईत केस धुतले ना, त्याच्यामुळे ते काय व्यवस्थित हे नाही झाले. ते दिसतंय, ते लिटरली तसेच आहेत. जरा व्यवस्थित केस धुवायला लागतील. ते नाही खायचं, आतलं खायचं, साल नाही खायचं. केळं मी ते भरवते, थांब तुला थांब. आणि मगाशी मी म्हणाले की श्रेयाने दिलेला जो केक आहे तो फ्रीजमध्ये होता. तर तुम्ही म्हणाल की पाहुण्यांना काय वाटलं,
तर आम्ही सेपरेट चोकोबॉल्स पाहुण्यांना वाटले. चोकोबॉल्स असतात ना, म्हणजे चॉकलेट केक गोल आकाराचा आणि त्याच्यावर वरून चॉकलेट, आणि ते एका कपमध्ये, ते असे ते रेडीमेड कपच आणले होते. त्या कपात ते चोकोबॉल्स ते रेडीमेडच आणले होते आणि ते आम्ही पाहुण्यांना वाटले. या रूममध्ये पण तमाशा तसाच पडलाय. मी जेवढं शक्य झालं तेवढं काल आवरलं. मला पण जाम थकायला झालं होतं असं, त्याच्यामुळे मी पण लवकर झोपले. आत्ता तो थोडासा नाश करेल अन्नाचा किंवा खेळेल अन्नाबरोबर, पण तो लवकर शिकेल त्याचं खायला जेवायला. हे मी कुठेतरी वाचलं होतं आणि एक इंस्टाग्राम रील पण माझ्या लक्षात राहिली आहे की तुम्हाला जर तुमच्या बाळांना शिकवायचं आहे की त्यांनी लवकरात लवकर स्वतःच्या हातांनी जेवावं, तर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये अन्नाशी त्यांना खेळू द्यावं लागेल. नाही तर आपण काय बोलतो की नको तू नुसता घाण करतोस, कपडे खराब करतो, हात खराब करतो, टेबल किंवा लादी खराब करतो, नुसतं पुसायला लागते असं तसं. तर त्याच्यामुळे ते आपणच त्यांना भरवतो लेकरांना आणि मग ते त्यांचं खायला शिकत नाही आणि मग आपल्यावर ते डिपेंडेंट राहतात खाण्यासाठी. जर आपल्याला हवं असेल की त्यांच्या पुढ्यात ताट दिल्यानंतर त्यांनी त्यांचं खावं, तर सुरुवातीला काही काळ आपल्याला ते जे अन्नाची नासाडी करतील किंवा ते जे आपलं काम वाढवतील अन्नासोबत खेळून, ते आपल्याला त्यांना करायला द्यायला लागणार आहे. कारण ते एक्सप्लोअर करतात की हे काय प्रकार आहे, हे अन्न काय आहे, हे काय आहे. तर जोपर्यंत त्या अन्नाला टच नाही करणार तोपर्यंत त्यांना कळणार कसं. तर त्यांचे सेन्सेस हळूहळू बिल्टअप होतात. त्याच्यामुळे ते आता जाऊ दे. त्यांनी सगळं केळाचं इथे चिखल टाईप केलेलं आहे, बट इट्स ओके, आय विल क्लीन इट. त्याला खेळत ठेवलं, आंघोळ केली त्याची. कपडे पहिले वाळत घालून घ्यायचे. कालचे कपडे दोरीवरून काढायचे पण आहेत अजून. माझा आवडतं. मी थोडं करून रूम आवरते, पसारा याला सांभाळेल आणि ह्या शेडचे धंदे चालू झाले. हे बघ, मम्माचं काम वाढवायचं का कमी करायचं सोन्या? अजून किती मला वाट बघायला लागणार आहे? माझं काम कमी करून देशील तू असं? वाढलं काम, काम वाढलं. उचापती पोरग, उचापती. अभि तो बस सुरुवात आहे ना. काय झालं कुठायला निघत नाही, जड आहे तिथे, सगळं जड आहे. सगळे सिलपॅक आहेत ते सेपरेट डब्यात ठेवले. पण काय गरज आहे, पडशील. चल मी खाली काढून देते, कामात काम. चल खाली जाऊ, चल आपण, चल. मी नंतर आवडतो झोपल्यावर. साहेबांच्या हातात 10 रुपयाचं कॉईन गेलेला आहे. तू कुठून पडला बरे? हो पिगी बँक मध्ये टाकायचं आपण तुझ्या. हा ते पण टाक असं टाकायचं. ओके. आणि ह्याला लॉक आहे, त्याच्यामध्ये काय निघणार नाही. ओके. आज नाही, आजपासून पुढे मला भरपूर काम आहेत. कारण की अक्षताताई एक 20 दिवसांच्या सुट्टीवर आहेत, त्याच्यामुळे मला कामच आहेत. दे बाबू, दे मला, दे घे तू. बघ कसं आहे. हे बघ काय चालू म्हणजे काय, चालू करायचं उचलत ते तुम्ही पटरीवर येत नाही हात मारते. घेऊन जा. सानिकात तुला दे. सानिकात तुला सांग. घे सांग. माऊ कुठे आपली? माऊला हाक मार. ए माऊ, ये माऊला हाक मार. माऊ कुठे? माऊ